पंच आत्माराम कोळी सर यांचा मॅचला सुरुवात करण्याचा इशारा येतोय। आत्माराम कोळी सर आणि दीपक पाटील सर हे दोन्ही क्वालिफाईड अंपायर या मॅचसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि पहिलाच बॉल शेवटच्या दिवसातील जयेश भोईरचा। पहिलाच बॉल स्क्वेअर कट करायचं होतं, एज लागली, पाठीमागे फ्लाय झाला, शॉट थर्डमॅनला कॅच घेतली गेली आणि पहिल्याच बॉलवरती विकेट जातीये सूरज पाटीलची। धीरज पवार शॉट थर्डमॅनमध्ये फिल्डिंग करत होता, दर्जेदार झेल त्याच्याकडून टिपला गेला। पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आणि आजच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात ही विकेटनं आपल्याला पाहायला मिळाली। टीमचा कॅप्टन आता मैदानामध्ये दाखल होतोय, सचिन लहाने। 74 क्रमांकाचा खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला की जो 0 या धावसंख्येवरती म्हणजे पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकारी ठरला। आतापर्यंत 74 खेळाडू बॅटर हे गोल्डन डकचा शिकारी ठरलेत। जयेश भोईर चांगली सुरुवात करतो। कॅप्टनच्या विरुद्ध कॅप्टन अशी लढत आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे। 2 कॅप्टन 2 सेनापतींमधली आता लढाई प्रेक्षकांना पाहायला मिळेल। फिल्डिंग जर पाहिली तर काऊ कॉर्नर रिझनमध्ये अलंकार भोईर उभा आहे, लॉंग ऑफला अभिजित शिवकरचा खेळाडू उभा आहे आणि बाकी सगळे खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये। आडव्या बॅटनं खेळायचं होतं, ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला, चेंडू शरीरावरती आदळला। कोळी सरांचा लेग बाईटचा इशारा आलाय आणि एक्स्ट्रानं धावांचं खातं उघडलं जातंय फलंदाजी करणाऱ्या अनबी 11 पोइंजे संघाचं। लेफ्ट हँडेड बॅटर जयवंत मिसाळ, खरं तर मोठे फटके मारण्यासाठी हा बॅटर ओळखला जातो आणि आघाडीला त्याला पाठवलंय। अतिशय महत्त्वाचा सामना आहे। आज खेळणारे 7ही संघ किमान एका बक्षिसाचे मानकरी आहेत, परंतु कोणता संघ या स्पर्धेचा विजेता ठरणार, उपविजेता ठरणार हे आज आपल्याला शेवटच्या दिवसामध्ये कळणार आहे आणि पहिलीच मोठी मॅच पाहायला मिळते। जयेश भोईरच्या विरुद्ध जयवंत मिसाळ असं बॅटल आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल। फिल्डिंग फार चांगली सजवली आहे। स्क्वेअर ऑफ द विकेटमध्ये 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि समोर आपण जर पाहिलं तर 3 खेळाडू लावले 38 सर्कलच्या आतमध्ये। टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळाला। ही ओळख आहे, ही खासियत आहे। शेवटच्या क्षणाला बॉल रिलीज करत असताना फिंगर रोल करतो, बोटं फिरवतो आणि मग आतल्या बाजूनं वळणारे जे लेफ्ट हँडेड बॅटरसाठी बाहेर निघणारा चेंडू ठरला आणि एक चांगला चेंडू जयेश भोईरचा पाहायला मिळाला। समोर टाकलेला बॉल उडवण्याचा प्रयत्न, मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून जातो आहे। आजच्या दिवसातला पहिला षटकार। मोठे फटके मारण्यासाठी जयवंत ओळखला जातो आणि तो फटका पाहायला मिळाला। ही ओळख आहे या बॅटरची। आणखीन एक षटकाराचा वारदोली ब्रँड मैदानामध्ये लगातारचा दुसरा षटकार। षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे जयवंत मिसाळ आणि आतापर्यंत 16 षटकारांच्या हॅट्रिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्यात आणि 49वा खेळाडू आहे की ज्यानं 2 बॉलवरती लगातार 2 षटकार लगावलेत। हलक्या हाताने खेळलाय, समोर खेळला, फार चांगला स्ट्रोक आणि आता गोलंदाज जयेश भोईरचं कमबॅक पाहायला मिळालं। पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि 14 धावा धावफलकावरती आहेत।
दर्जेदार बॅटिंग आपण पाहिली जयवंतची. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली सूरज पाटीलची, परंतु तदनंतर जयवंत मिसाळचं थोडंसं आक्रमण पाहिलं. 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि पॉवर प्लेची पहिली ओव्हर संपल्यानंतर एकूण धावसंख्या आहे ती 14. स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत अन्वी 11 पुंजे, अविनाशजी भोईर आणि आदित्य गाताडे यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानामध्ये फलंदाजी करतोय. आणि दुसऱ्या बाजूला रवींद्रजी दुर्गे, अजयजी भागीत आणि अनिलजी भागीत यांनी पुरस्कृत केलेला आई मर्याई प्रसन्न, प्रियश एंटरप्राइजेस, आई ग्रुप शेडुंग आजिवली संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलीच मॅच मैदानामध्ये रंगली जाते. जयेश भोईरच्या विरुद्ध सचिन लहाने. आपण काल ज्या वेळेला लॉर्ड्स या आजच्या फायनल डेचे आले त्यावेळेला पाहिलं, दोन्ही कॅप्टनची लढत पाहिली. आणि आता मात्र पहिल्या ओव्हरमध्ये जेबीच्या विरोधामध्ये, जयेशच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळालं. अलंकार भोईर जो एक भातांचा खेळाडू आहे, अतिशय चांगलं गोलंदाज आहे, त्याच्या हातामध्ये षटक देण्यात आलं आहे. त्याच्यासमोर वारदोलीचा हा सुपरस्टार जयवंत मिसाळ फार चांगली बॅटिंग करतो आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये जयवंतचा खेळ फार चांगला राहिला आहे. अलंकारची गोलंदाजी देखील तितकीच चांगली राहिली आहे आणि आता या दोघांच्या मध्ये चांगली लढत पाहायला मिळणार. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. लॉंग ऑफला एक खेळाडू आहे, लॉंग ऑनला एक खेळाडू आहे आणि एक खेळाडू वासुदेव बळवंत फडके स्टँडच्या समोर पाहायला मिळतोय. आडवा बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न, कमी गतीनं टाकलेला बॉलचा रिदम पिक करू शकला नाही आहे, बॉलला व्यवस्थित रीड करू शकला नाही आहे तो जयवंत आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शांत असं वातावरण, फार चांगला सामना सकाळच्या सत्रामध्ये. बाहेर टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू आणि वाईड बॉलचा इशारा आलाय. 15 धावा धावफलकावरती सेकंड ओव्हर प्रोग्रेसमध्ये असताना सकाळचं सत्र आहे. थोडंसं वातावरणामध्ये धुकं आहे, धुसर वातावरण आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये खेळण्याचा जो आनंद असतो ना तो काही वेगळाच असतो. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि फार चांगला पहिल्याच सेशनमध्ये सामना आपण अनुभवतोय. या वेळेला समोर टाकलेल्या बॉलला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट घेतलं, अक्षरशः फेकून दिलं लॉंग ऑनच्या डोक्यावरून. आणखीन एक षटकाराचा वारदोली ब्रँड मैदानामध्ये दाखवतोय. जयवंत मिसाळ ठोकतोय. मराठीमध्ये आपण म्हणतो ना, खाईन तर दुपाशी नाहीतर राहीन उपाशी. जरी हा बॅटर डॉट बॉल खेळत असला ना तरी तो फक्त षटकारच मारतोय. फार चांगली फलंदाजी पाहायला मिळतीये. एकूण धावसंख्या 21 आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतीये. अठरा बॉलमध्ये 46 धावांची इनिंग या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. ऋत्वी 11 पुंजेच्या विरुद्धामध्ये जयवंतच्या बॅटमधून आणखीन एक येतोय लांब लचक चौथा षटकार. कडक बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे, आक्रमक बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे, अत्यंत विस्फोटक खेळ मैदानामध्ये सुरू आहे. स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय मिड विकेटच्या बाहेर एक लांब लचक षटकार पाहायला मिळाला आणि लगातारचा हा दुसरा षटकार आहे. पुढ्यात टाकलेल्या बॉलला पूल करतोय. आयसेट फार चांगली आहे, बॉलवरती नजर फार चांगली आहे, कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळतोय. अगदी वारदोलीवरून सेट होऊन आलाय हा बॅटर आणि फार चांगला खेळ मैदानामध्ये. 50वा फलंदाज आहे की ज्यानं 2 बॉलवरती 2 षटकार लगावलेत आणि आता षटकारांची हॅट्रिक 17वी षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 27 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. अलंकार जो एक चांगला गोलंदाज आहे, भातांचा गोलंदाज आहे, त्याच्या गोलंदाजीवरती आक्रमण पाहायला मिळतंय. जयेशच्या विरोधामध्ये देखील आक्रमण पाहिलं आणि आता अलंकारच्या विरोधामध्ये देखील आक्रमण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. कट करण्याचा प्रयत्न, या वेळेला आपण म्हणतो ना अतिघाई संकटात नाही, संकटात घेऊन जाते सचिन लहानेला आणि सचिनला रनआउट स्वरूपामध्ये बाद व्हावं लागतंय. दुसरा फलंदाज बाद.
चांगला खेळ मैदानामध्ये आहे. सचिननं रिस्क घेतली, स्ट्राईक रोटेशन, खरं तर गरज नव्हती, सारं काही चांगलं चाललं होतं, परंतु त्याला नजर लागली, सचिनला बाद बाबा लागलं आणि एक मोठा बाटर. सचिनला जास्त संधी मिळाली नाही स्ट्राईकवरती येण्याची, परंतु त्याला बाद बाबा लागलं. मोठा बाटर बाद झालाय. न्यू बाटर रोहित पाठे मैदानामध्ये दाखल होतोय. संघाची धावसंख्या आहे ती 28. अलंकारचा आपण एक वाईड बॉल पाहिला आणि वाईड बॉलवरती एक दुर्घटना देखील. आणखीन एक स्लॉटमध्ये होता, त्याला प्लॉटमध्ये पाठवला. हा येतोय या मॅच मधला 5वा षटकार जयवंत मिसाळच्या बाडमधून. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट झाली आणि 17वी षटकारांची हॅट्रिक या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एकूण धावसंख्या झाली आहे 34 धावा आल्यात आणि त्यामधील 31 धावा या जयवंत मिसाळच्या बॅटमधून आहेत. 8 बॉलमध्ये 31 धावा. वादळ, जयवंत मिसाळ नावाचं वादळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार खेळ, अत्यंत स्फोटक खेळ, अत्यंत विस्फोटक खेळ पाहायला मिळतोय. या अगोदर पोंजे टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना 18 बॉलमध्ये 46 धावांची मॅरेथॉन इनिंग आपण लीग स्टेजमध्ये पाहिली होती आणि आता नॉकआउट स्टेजमध्ये फार चांगला खेळ जयवंतचा. हलक्या हाताने खेळलाय, सॉफ्ट हँडेडली खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये उडाला होता, सिंगल कंप्लीट केली आणि या सिंगलच्या मदतीनं 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 धावा पाहायला मिळत आहेत. माफ करा, 1 बॉल आहे, 2 वाईड आले, 1 चेंडू आहे. 35 धावा धावफलकावरती. जर बॉलिंग ॲनालिसिस जर आपण पाहिलं तर पहिला डॉट बॉल, नंतर वाईड बॉल, 2 षटकार, वाईड बॉलवरती विकेट, मग षटकार आणि मग सिंगल. आत्तापर्यंत 21 धावा आल्यात. महागडं षटक पाहायला मिळालंय या मॅचमधलं. अलंकारचं एक चांगला गोलंदाज आहे अलंकार. 3 षटकार त्याच्या विरोधामध्ये आलेत. एक चांगला चेंडू त्यानं टाकलाय आणि आता शेवटचा चेंडू देखील चांगल्या टाकावा असं अपेक्षित असेल सगळ्या शेडुंग आजुली संघाच्या पाठीराख्यांना. 35 ऑन बोर्ड. रोहित पाठे मोचा खेळाडू आहे मैदानामध्ये बॅटिंगसाठी. इन ॲट नंबर 4 आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट जयवंतच्या बॅटमधून आपण पाहिला. 9 बॉलमध्ये 32 धावा नॉन स्ट्राईकवरती खेळतोय. राऊंड विकेटनं हायवे एंडकडून करतोय गोलंदाजी. आडवा बॅटनं फार चांगला स्ट्रोक, ताकदीचा वापर. काऊ कॉर्नर रिजनमध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती मिळते ती 1च धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 36 धावा धावफलकावरती आहेत. स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत अन्वे 11 पोंजे टीमच्या. यानंतर हफ्या फॅब्रिकेशन, आराध्य आरोही 11 पाली सांगडे आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय अनंता शंकर आत्मोडे स्मृती गिरवले अशी मॅच पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टनना रिपोर्ट करावा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. तिसरं षटक घेऊन आलाय पुन्हा टीमचा कॅप्टन जयेश. स्वतःच्या कोट्यातलं हे दुसरं आणि संघाचं तिसरं षटक आजिवली एंडकडून घेऊन आलाय. समोर रोहित पाटे आहे, हा देखील एक चांगला खेळाडू आहे. स्लोअर बॉल, समोर टाकलेला बॉल थोडासा टॉस केला, शरीराची थोडीशी रचना बनवून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये तो बीट झालाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगल्या षटकाची अपेक्षा आहे
आजिवली शेडुंग संघाच्या सगळ्या पाठीराख्यांना. बॉल उडवलाय, बॅटच्या टो एंडला बॉल लागला, बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक लांबून आले आणि 2 धावा कंप्लीट. 38 धावा धावफलकावरती. मैदानाचे डायमेन्शन जर आपण पाहिले तर परफेक्ट बाउंड्री आहे. 60 मीटरची बाउंड्री आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. 22 यार्ड ची विकेट आहे. त्यामुळे या मैदानावरती खेळत असताना तुम्हाला मिस टायमिंग स्ट्रोक खेळून चालत नाही. तुमचे स्ट्रोक हे परफेक्ट असावे लागतात. टायमिंग, टेक्निक, ताकद देखील तितकी चांगली असावी लागते मोठ्या फटक्यांसाठी. चांगला बॉल समोर, एक कंप्लीट केले सिंगल. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफवरून आला बॉलला कव्हर करायला. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती सिंगल. हे चांगलं षटक आहे. जयेश भोईर चांगली सुरुवात करतोय. 39 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहिली आणि आता सगळ्यांचं लक्ष जयवंत मिसाळकडे आहे की या स्पर्धेतलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळणार का. राहुल शेळके पालीचा खेळाडू, याच्या नावावरती चाळीसगाव प्रीमियर लीगची एक 50 आपण या हंगामातली पाहिली आणि जयवंतच्या बॅटमधून दुसरं अर्धशतक येणार का. एक अर्धशतक त्याचं थोड्या फरकानं राहिलं मागच्या मॅचमध्ये, परंतु आज पाहायला मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. यावेळेला जमिनीला समांतर खेळाडू कक्षाच्या वरून बॉलला उडवलाय. हा जबरदस्त षटकार. 45 धावा धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग, हलक्या हाताने खेळतोय. फार चांगलं क्रिकेट. आपल्या खेळातली मॅच्युरिटी दाखवतोय, आपल्या खेळामध्ये असलेला परिपक्वता दाखवतोय. कारण षटकार आला तर नंतर थोडंसं लेंथमध्ये चेंज केलं जयेशनं. समोर टाकलेल्या बॉलला फक्त त्यानं हलक्या हातानं ढकललं, ड्राईव्ह केलं आणि सिंगल कंप्लीट केली आहे. चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब बॉलला, खराब चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवणं हे तंत्र मैदानामध्ये अवलंबलं तर बॅटर जयवंतनं. 46 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना. रोहितनं देखील बॉलला उडवलंय. मी देखील शांत बसणार नाहीये. मैदानामध्ये रोहित पाठे दाखवतोय. आणखीन एक येतोय षटकार आणि या षटकारानं 50 धावा पूर्ण झाल्यात त्या फलंदाजी करणाऱ्या अन्वी 11 पुंजे संघाच्या.
पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्वा आणि या स्पर्धेमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान राहिले ते संदेशजी पाटील, त्यांच्या समवेत रोहित पाटील यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. विजय मुकादम, स्वप्नील पाटील आणि आमचे जग्गाबाई यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. धीरज पवारच्या हातामध्ये चौथं षटक देण्यात आलंय. ओव्हर द विकेटनं हायवे एंड कडून आलाय धीरज. बॉलला पाठवलाय अक्षरशः वारदोली गावामध्ये. आणखीन एक षटकार येतोय जयवंतच्या बॅटमधून. चेंडूंमध्ये 45 धावांवरती खेळतोय तो फलंदाज जयवंत मिसाळ. मागच्या मॅच मध्ये 46 वरती तो राहिला होता, आता 45 वरती खेळतोय आणि सगळ्यांचं लक्ष आहे. राहुल शेळकेची 50 पाहिली, आज जयवंत मिसाळची 50 पाहायला मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. 7 षटकार, वन मॅन आर्मी, एकपात्रीय अभिनय मैदानामध्ये एकटा लढतोय आपल्या संघासाठी आणि किल्ला लढवत असताना. फार चांगला बॉल समोर टाकलाय, ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षणामध्ये चुकी पाहायला मिळाली आणि 2 धावा कंप्लीट. अल्पेशकडून थोडीशी मिस्टेक होतीये, दर्शन आहे त्या ठिकाणी, दर्शनकडून थोडीशी चुकी होते. डबल मिळत आहेत 2 धावांच्या मदतीनं. एकूण धावसंख्या झाली आहे 60. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे, 60 धावा पाहायला मिळत आहेत. 47 वरती खेळतोय तो जयवंत. 7 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि हा बॉल उडवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एक्स्ट्रा पॉवर पाहायला मिळाली आणि या षटकारानं स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक पूर्ण करतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खेळ आवडला असेल तर. 14 बॉल मध्ये 53 धावांचा वादळी खेळ मैदानामध्ये स्क्रीनवरती आपण पाहतोय. 8 षटकार पाहिले आणि 14 चेंडू खेळत असताना आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं.